काल दुपारी फरीदाबाद हरियाणाच्या एका व्यक्तीचा मला फोन आला की मी अकोल्यात आलेलो आहो आणि अकोल्यातील एका मुस्लिम युवकाने माझ्या बहिणीला तिथून पळून आणलाय. हे सगळं प्रकरण घेऊन आम्ही खदान पोलीस स्टेशन मध्ये गेलो. आमच्याकडे काही माहिती होती, त्या माहितीच्याद्वारे आम्ही ते लोकेशन पोलिसांना पुरवलं. पोलिसांनी त्याला 2 तासात उचलून आणलं आणि नंतर त्या प्रकरणात असं माहित झालं की हे सगळं प्रकरण लव्ह जिहादचं आहे. त्या मुलाने त्या मुलीला 2 मुलं आहेत, त्याचं लग्न झालेलं आहे, ही माहिती स्वतःबद्दल सांगितली नाही. त्यानंतर जेव्हा ती मुलगी त्याच्या घरी आली, तिथून त्यानं फरीदाबादहून इथपर्यंत आणली. त्यावेळेस त्या घटनाक्रम असा की त्याची जी पत्नी आहे आणि 2 मुलं ते घरी नव्हते, ते बाहेरगावी गेलेले होते आणि त्यांनी तिला 4 दिवस घरात ठेवलं. त्याच्या आई, त्याचे वडील, त्याच्या परिवारातल्या कोणत्याही व्यक्तीने त्याला हे विचारलं की तुझं लग्न झालं असल्यानंतरही ही आणलेली मुलगी कोण आहे. त्यामुळे त्यांनी या गोष्टीत त्याला सपोर्ट केला आहे. त्याला कुठून तरी फंडिंग सुद्धा आली आहे, कारण की एवढं मोठं त्याला दुरून आणणे, इथपर्यंत पोहोचवणे, हा सगळा खर्च कुठून केला आणि त्याच्या परिवाराने याला सपोर्ट केल्यामुळे हा लव्ह जिहाद आहे. आम्ही साहेबांना भेटलो, ठाणेदार साहेबांना आम्ही मागणी केली आहे की त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. याकरता बजरंग दल हिंदूचे सगळे कार्यकर्ते काल दिवसभर पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होते.